नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत मूळ पेशी अस्थिर रोगांवरील संजीवनी ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर प्रदीप महाजन. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रदीप महाजन यांचं स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. स्टेम RX ही डॉक्टर महाजन यांनी नवी मुंबईत स्थापन केलेली संस्था आहे. गेल्या 7 वर्षांचा त्यांचा मूळ पेशींच्या उपचार पद्धती तसंच क्लिनिकल ट्रायल मधील अनुभव आणि कौशल्याच्या बळावर ट्रान्सप्लांट थेरपीमध्ये देखील त्यांनी नैपुण्य मिळवलंय. ह्या मूळ पेशीच्या पद्धतीमुळे रुग्णांवर चांगला परिणाम पाहायला मिळतो. अनेकांना ह्याचा खूप फायदा झालाय. तेव्हा अशा ह्या असाध्य रोगावर मूळ पेशी कशी मात करू शकता ह्याबद्दलच आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. आणि ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर महाजन यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा आपला विषय अस्थिर रोगांवरील जे मूळ पेशी कसं काम करतात ह्यावरती. मात्र मला सगळ्यात अगोदर सांगा की कोणकोणत्या प्रकारच्या अस्थिर रोगांसाठी मूळ पेशी फायदेशीर ठरू शकतात. माझा आजचा विषय होता आपला संजीवनी. विषयाला सुरू करण्याच्या आधी मी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊ शकतो आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू. असा एक ध्यास आहे की ह्या वर्षामध्ये जसं आज आपण ऑर्थोपेडिक किंवा अस्थिरोगावर बोलणार आहोत, पुढील काही प्रोग्राम्समध्ये आपण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या असाध्य रोगांवर मूळ पेशी कशी काम करू शकते ते सांगायचा एक आपला ह्या वर्षाचा पराक्रम राहील. आजचा हा विषय जो आहे अस्थिरोग आणि संजीवनी. संजीवनी ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही घेतलात तर पुनर्जीवन होता. हो. पुनर्जीवन याचा अर्थ पूर्णपणे 100% चांगलं होणे. बरोबर आहे. मूळ पेशी हिचं ऍप्लिकेशन जर आपण असाध्य रोगांमध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर बाकीच्या रोगांपेक्षाही ऑर्थोपेडिक कंडिशन ज्या आहेत, ज्याला आपण अस्थिरोग म्हणू किंवा अस्थिविजार म्हणू, यांना याचा 100% फायदा होतो. बरं. उदाहरणार्थ कसं असतं की एक सांधा आपण रिप्लेस करण्यासाठी सर्जरी करतो, त्याच्या ठिकाणी जर आपण स्टेम सेल्स वापरल्या म्हणजे मूळ पेशी वापरली तर तो सांधा पूर्णपणे 100% चांगला होतो. म्हणजे न्यू जन्म झाला, त्याचा पुनर्जन्म झाला असं. म्हणजे कृत्रिम सांधा लावण्याची तिथे गरज नाही भासत. ती मूळ पेशी आपल्या शरीरात असतात. कारण की आपण प्रत्येक जण हे मूळ पेशीपासूनच बनलेलो आहोत. आणि अर्थातच ह्या मूळ पेशींचा उपयोग आपल्या स्वतःच्या आजारपण अर्थातच दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. मात्र तुम्ही आता सांगितलं कारणांसाठी आपण मूळ पेशींचा वापर करू शकतो. मात्र ह्यापैकी जास्त प्रमाणात असणारे आजार कोणते आहेत आणि त्याचा कसा फायदा होतो. तसं समाजामध्ये आपण जर विचार केला ऑर्थोपेडिक कंडिशन्स किंवा अस्थिरोग याचा जो प्रमाण आहे खूप प्रमाणात आहे. त्याचं कारण कसं आहे माहितीये का, आपली अस्थिरोग अस्थि म्हणजे आपली लोकोमोटर सिस्टम, त्यावरच तुमच्या सगळ्या हालचाली मुवमेंट सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. जर असा विचार केला की ह्या जर हालचाली बंद पडल्या तर काय होईल, साधारण आपण 1 मिनिट जो विचार केला तर आपल्याला कळेल की लाईफ विल बी हेल्पलेस, काहीच करू शकणार नाही आम्ही. तर ह्या अस्थिरोगाचा वापर जर करत असताना आपण जर विचार केला तर आपल्याला n नंबर ऑफ कंडिशन्स अशा आहेत की ज्या असाध्य आहेत. एक तर तुम्ही सर्जरी करू शकता त्याची, नाही तर ट्रीटमेंट सुद्धा करायची म्हणलं तर अर्धवट होते की पेन किलर्स का फिजिओथेरपी करा, त्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. इथं ती संजीवनी ठरू शकते, म्हणजे पुनर्जीवित करते. अशी जी रोग पाहायला गेलो समाजामध्ये आपण, तो वयोवृद्ध लोकांमध्ये जो असतो तो ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस सोबत वयाप्रमाणे येणारे बाकी बरेचसे आजार असतात. डायबिटीज, हायपरटेन्शन, पुन्हा हार्ट डिसीज, किडनी डिसीज, हे सगळेच असतात सोबत. तरुण वयामध्ये येणारा अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो आपण, जो 20 आणि 30च्या मध्ये येणारा. तर ह्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये आपलं मांडीचं जे हाड असतं त्याचं हेड कम्प्लीट निघून ब्लड सप्लाय कमी पडल्यामुळे जिरून जातं, झीज होत जाते. दुसरा रुमॅटॉइड आर्थरायटिस एक आहे जो मध्यम वयाच्या लोकांना होतो, एक 40च्या आसपास होतो. तर ही जी रेंज आहे. परत अजून एक बॅक एक आहे आपलं, डिस्क प्रोलॅप्स होते आपली, किंवा स्पायनल कॅनल स्टोनसिस आहे, गॅप पडते. तर ह्या सगळ्या कंडिशन्स मध्ये
आपल्याला जर विचार केला तर मूळ पेशी फार प्रमाणामध्ये काम करू शकते, कारण ह्याचं प्रमाण समाजामध्ये खूप जास्त आहे आणि जेणेकरून हसता खेळता चालणारा माणूस असाध्य होऊन जातो आणि हँडिकॅप होतो. हो, पण मात्र ह्या ट्रीटमेंटचा साधारणतः कालावधी किती असतो? कारण की बऱ्याचदा असं होतं की सर्जरी केली की साधारणतः तुम्हाला 6 महिने कंप्लीट बेड रेस्ट सांगितली जाते, म्हणजे अस्थिरोगासंदर्भातच नाही पण इतरही कोणतेही सर्जरी केल्यावरती. तर ह्यासाठी काही खास असं कालावधी आहे का की तुम्हाला बेड रेस्टची गरज असते का? फार्मॅकोलॉजिकल ड्रग्ज म्हणा किंवा आयुर्वेदिक ड्रग्ज म्हणा, प्रचलित पद्धती ज्या आहेत त्या एस्टॅब्लिश असतात. हो, ही जी मूळ पेशीची पद्धत आहे ती नवीन आलेली आहे. तर ह्या पद्धतीमध्ये तुमचा जो कालावधी आहे, तुम्ही कोणत्या डिझीज मध्ये प्रेझेंट करता, कोणत्या स्टेज मध्ये येता, तुमची शारीरिक दृष्टीने हेल्थ कशी आहे, महत्वाचं म्हणजे इन जनरल हेल्थ तुमचं न्यूट्रिशनल पॅटर्न कसं आहे ते खूप मॅटर करतं. किंवा स्टेज तुमची जल्दी असेल, समजा एक ग्रेड 1 ग्रेड 2 असेल, या ग्रेडमध्ये आणि तुमची शारीरिक प्रकृती खूप चांगली असेल तर तुमची रिकव्हरी 1 महिन्यामध्ये होऊ शकते, 2 महिन्यात होऊ शकते. तुम्ही ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये आलात आणि तुमची शारीरिक प्रकृती ढळलेली असेल समजा, तर त्याला 6 महिने लागतात, 1 वर्ष लागू शकतं, पण रिकव्हरी तुमची 100% होते. म्हणजे अस्थिरोगामध्ये 100% तुम्हाला रिकव्हरीचे चान्सेस आहेत. म्हणजे थोडक्यात संजीवनी मिळू शकते तुम्हाला आणि पुनर्जीवन अर्थातच, कारण की जे अर्थात अस्थिरोग म्हटलं की थोडस माणूस खचलं जातो आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने खचतो. कारण अस्थिरोग म्हणालो की आपण 6 महिने बेड रेस्ट समजतो सगळेजण, पण इथं तसं नाहीये ना. इथं तुम्ही अस्थिरोग झाला आणि स्टेम सेलची ट्रीटमेंट जरी घेतलात तरी तुम्ही फील्ड मध्ये जाऊ शकता, तुम्ही तुमचे कामं चालू ठेवू शकता. यू आर नॉट बेड रिडन हिअर. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे मूळ पेशी म्हटलं की आपल्याला शरीरातनच मूळ पेशी काढून आपल्याला त्या भागामध्ये त्या इम्प्लांट कराव्या लागतात आणि अर्थातच त्याच्यात जास्त काही सर्जरिकल काही नसतं आणि ते जास्त चांगलं असतं अर्थातच. पण अशी काही उदाहरणं तुम्ही लॅपटॉप वरती दाखवू शकता का की जेणेकरून आपल्याला आपल्या प्रेक्षकांना समजेल की कशा पद्धतीने एक्झॅक्टली हे होतं? आता जसं नमूद केल्यासारखे तुम्ही पाहू शकता, ऑर्थोपेडिकच्या कंडिशन्स मध्ये जर तुम्ही पाहाल, ऑस्टिओआर्थरायटिस घ्या, स्टेम सेलने ट्रीटमेंट दिल्याच्या आधीचा हा एक्सरे आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की सांधा हा किती खराब झालेला आहे, त्याची पूर्ण मार्किंग गेलेली आहे, स्पेस पूर्ण गेलेली आहे. हा आहे एका पेशंटचा ज्याचं वय 70 वर्ष होतं. बरं. आणि त्याची ट्रीटमेंट दिल्यानंतरचे जे एक्सरे पाहाल तुम्ही, तर तुम्ही पाहू शकता की त्याचा सांधा हा ज्या स्पेस पूर्ण तयार झाली, जॉईंट लाईन तयार झालेली आहे, स्पेसमुळे नॅचरल मुवमेंट रिलॅक्सेशन झालेलं आहे, नॅचरल मुवमेंट आले, फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे त्याला. तर आर्टिफिशियल सांधा जर बसायचा झाला तर एवढा सुंदर बसू शकणार नाही, बसू शकणार. आणि हा ओरिजिनल सांधा तुम्ही ठेवता इथे, तुम्ही हा एवढा फरक दिसतो. तो ग्रस्त तुम्ही पाहत असाल, त्याचं वय विचार करू शकता तुम्ही. तो चालताना बघा आधीची किती लिंप होती आणि ट्रीटमेंटच्या नंतरचं त्याचं पहा तुम्ही, ट्रीटमेंटच्या नंतरचं पहा तुम्ही, तो किती कॉन्फिडेंटली चालतो. बरोबर. हा जो भाग आहे ट्रीटमेंटचा सांधा ओरिजिनल ठेवण्याचा, त्यावरून तुम्हाला दिसून येईल की ओरिजिनल सांधा आणि आर्टिफिशियल सांध्यात किती कॉन्फिडन्सचा फरक पडतो. बरोबर. आणि अर्थातच जो आर्टिफिशियल सांधा आपण बसवतो तेव्हा बरेचसे आपल्याला खाली बसता येत नाही किंवा चालताना थोडासा मध्ये मध्ये त्रास होतो, असं बऱ्याचदा आपण ऐकतो. मात्र मूळ पेशींचा जर नक्कीच ह्याच्या अस्थिरोगासाठी वापर केला तर कुठेतरी ह्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, कारण की आपण पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा एकदा जगू शकतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काय होतं माहितीये का, आपण ऑपरेशन जेव्हा करतो, आपली त्याची अनाटॉमिकल जी बॉडीची सिस्टम आहे, लिगामेंट्स आहेत, मसल्स आहेत, सगळे कट केलेले असतात. तर त्यांची हिलिंग जेव्हा होते ती फायब्रोसिसने हिलिंग होते, त्यामुळे तुमचा जो सांधा स्टिफ होऊन जातो, अनाटॉमी पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. इथे तुमचा ओरिजिनल सांधा राहतो. ती तुमची अनाटॉमी जी निसर्गाने दिलेली आहे, लिगामेंट्स म्हणा, मसल्स म्हणा, कार्टिलेज म्हणा, जे ओरिजिनल जशाल तसे आहेत. पण हा फरक तर तुम्हाला भेटणारच आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला एक हा मोठा फरक ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल आणि जे अस्थिरोगासाठी मूळ पेशींचा वापर केला जातो त्याच्यामध्ये दिसून येतो. नक्कीच डॉक्टर, मला अजून बरंच काही तुम्हाला विचारायचं, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय मूळ पेशी अस्थिरोगांवरील संजीवनी ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रदीप महाजन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की
एखाद्या व्यक्तीला गुडघ्याचा त्रास झाला, अस्थिरोगाचा समजा, तर ते सर्जिकल ट्रीटमेंटकडे वळतात. मात्र योग्य आहे का प्रत्येक वेळेस सर्जिकल ट्रीटमेंट घेणं? कारण की बऱ्याचदा एक भीती असते की आपण नॉन सर्जिकलकडे वळलो तर आपला बरं होईलच, अशी एक गैरसमज डोक्यामध्ये आहेतच बऱ्याच लोकांच्या. त्याबद्दल काय सांगाल? तसं कसं असतं की प्रचलित पद्धती जी सर्जरी आहे किंवा फार्माकोलॉजिकल ड्रग्ज जे असतात, आपण पेन किलर्स वगैरे घेतो, हे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केलेले विषय आहेत. लोकांना त्याचं ज्ञान झालेलं असल्यामुळे त्याच्यावर एक विश्वास असतो. बरोबर आहे. आणि एखादा विषय सायन्स बदलायचा झाला की प्रत्येक सायन्सचा जन्म होतो तसा त्याचा एंड सुद्धा होतो. इथे जसं आता सर्जरीचा एंड होतोय आणि नवीन उगम होतोय तो स्टेम सेल थेरपीचा किंवा मूळ पेशीचा थेम होतो. तर जसं पर्यायी आपण व्यवस्था बघायला गेलो की सर्जरीला काय पर्याय होऊ शकतो, तर 100% असं सांगू शकतो की इथे मूळ पेशी ही सर्जरीला पर्यायी होऊ शकते, ऑप्शन ठरू शकतो. ऑप्शन होऊ शकतं. त्याचं कारण कसे माहितीये का, सर्जरीसाठी खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. एक तर आपण सांधा जो बसवतो त्याची एक फिक्स लाईफ स्पॅन असते 10 ते 15 वर्ष. जसं उदाहरणार्थ घेतलं आपण एव्हीएन मध्ये घेतलं फ्युमरच्या हेडचं जे नेक्रोसिस घेतलं आपण, त्याचं ही पर्टिक्युलर बिमारी ही वयाच्या 20 आणि 30च्या मध्ये होते आणि सांध्याचं आयुष्य किती आहे, 10 ते 15 वर्ष. तर असा विचार केला की नॉर्मल माणसाचं आयुष्य 70 वर्ष जेव्हा आहे, तर हा सांधा मी 4 वेळा रिप्लेस करू शकतो का? कदाचित मला वाटत नाही शक्य आहे ह्या गोष्टी. बरोबर आहे. उतार वयामध्ये होणारे सुद्धा सांध्याचे जे प्रॉब्लेम असते तिथे सुद्धा सांधा बदलतो, तिथे सुद्धा आपण 2दा करू शकत नाही सर्जरी. नाही करू शकत. सोबत सांधा जो बसवतो आपण तो कधी कधी मध्ये लूज होऊन जातो, त्यावेळेस रिडू करावं लागतं सर्जरी. पुन्हा सर्जरीची रिस्क, कॉम्प्लिकेशन्स, अनेस्थेशियाची रिस्क, अनेस्थेशिया कॉम्प्लिकेशन्स, त्यानंतर होणारं पोस्ट सर्जरी फिजिओथेरपी, बेड रेस्ट आणि फायनान्शियल स्ट्रेस, जो सर्जरीची कॉस्ट आहे, हाच विचार करायला गेलो आपण, त्याचे सगळे पर्यायी उत्तर आपल्याला स्टेम सेल थेरपीमध्ये मिळतात. पर्यायी कशी उत्तरं, जसं एक तर तुम्ही हॉस्पिटलाइज लॉंग टर्म होत नाही, आर्थिक दृष्ट्या खर्च जास्त होत नाही, तुमची अर्निंग एबिलिटी खराब होत नाही, तुमचा ओरिजिनल सांधा जशाल तसा राहतो, ओरिजिनल अॅनाटॉमी जशाल तशी राहते, आणि महत्वाचा म्हणजे तुमचे अॅनाटॉमिकल लिगामेंट्स वगैरे ज्याच्या तशा राहतात. हा जो महत्वाचा फरक आहे ना, तो विचार करण्यासारखा आहे. म्हणून मी नेहमी असं सांगत असेन की काही सर्जरीसाठी, पर्टिक्युलरली ऑस्टिओआर्थरायटिस आणि हिप जॉईंटसाठी स्टेम सेल थेरपी ही नक्कीच पर्यायी ठरू शकेल, जर लोकांपर्यंत प्रॉपरली नॉलेज पोहोचलं तर. नक्कीच. म्हणजे खूप मोठा फायदा खरं तर ह्या म्हणजे मूळ पेशींचा आहे. जर तुम्ही नक्कीच ह्याकडे वळलात तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि डॉक्टर, तुम्ही आतापर्यंत अनेक रुग्णांना ह्यासाठी एक संजीवनी मिळवून दिलेली आहे, पुनर्जीवन मिळवून दिलेलं आहे. तर ह्याचं प्रमाण आतापर्यंत किती झालेलं आहे की त्यांना खूप व्यवस्थित असा फरक पडलाय? हा जो प्रमाणाचा भाग आहे, किती लोकांना बरं वाटलं आणि किती लोकांना नाही वाटलं, तसं पाहायला गेलं तर नवीन सायन्स आहे. आपण जर असं म्हणालो की मूळ पेशी आम्ही शरीरात दिली तर तिचं चांगलं व्हायचं प्रमाण किती चांगलं आहे. एकदा का मूळ पेशी आम्ही शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करतो, मग निसर्ग त्याचा नियम धरतो. उदाहरणार्थ घ्या, आपल्या हृदयाची पेशी बंद पडली तर काय होईल, यू कॅन इमॅजिन काय होऊ शकतं. तसंच ही पेशी शरीरात दिली तर निसर्ग त्याचा नियम घेतो, ती बंद पडू शकत नाही. पण 99% लोकांना ह्याचा 100% फरक पडतो मूळ पेशीचा, पर्टिक्युलरली ऑर्थोपेडिक कंडिशन्स मध्ये घ्या किंवा अस्थिरोगांमध्ये घ्या. त्यामध्ये जर विचार केला आपण तर अस्थिरोगांसाठी मूळ पेशी हा पर्यायी ट्रीटमेंट एक आपण 100% गॅरंटीने सांगू शकतो. मात्र मला असं अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की मूळ पेशी ह्या स्वतःच्या शरीरातनं काढून आपल्या शरीरामध्ये पुन्हा इम्प्लांट करणं हे कितपत योग्य आहे आणि ह्याचा काही दुरुपयोग होऊ शकतो का इन फ्युचर? मूळ पेशी, जसं मी मागच्या 1-2 माझ्या संवादात सांगितलेलं आहे की मूळ पेशी ही 2-3 प्रकारची असते. एक असते ऑटोलोगस, म्हणजे तुमच्या शरीराची. अलोजेनिक, जे आपण नाडीतली वापरो किंवा नाडीतल्या रक्ताची वापरो ती असते. आणि एम्ब्रियॉनिक वापरो तर ती असते, ते अलोजेनिक असते. पण जेव्हा मी ऑटोलोगस मूळ पेशी वापरतो ट्रीटमेंटसाठी, पर्टिक्युलरली अस्थिरोगांसाठी किंवा अजून कोणत्या रोगांसाठी, ती आपल्याला कम्प्लिटली मॅच असते. त्याचे जेनेटिक मटेरियल तेच असतं, त्यामुळे आपल्याला इम्युनॉलॉजिकल रिॲक्शनची भीती असते ती काही होत नसते. आणि त्यामुळे तो जो भीतीचा भाग आहे तो इथे लागू पडत नाही. 100% लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. मात्र ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर कुठल्या प्रकारची काळजी घेणं त्या पेशंटला फार महत्वाचं असतं? मूळ पेशी घेतल्यानंतर काळजी फक्त एकच असते की त्यांना होमिंग जो
शरीरामध्ये जाऊन बसण्याचं रिपेअरिंग काम करण्यासाठी तो एक 48 आवर्स आम्ही त्यांना बेड रेस्ट सांगतो. बरं. आणि बाकी न्यूट्रिशनल जे लाईफस्टाईल चेंज सांगतो आम्ही त्यांना, ते फार जरुरी असतं, कारण मूळ पेशीला सुद्धा अन्न निवारा लागतो. तर त्यांना तो प्रोव्हाइड करण्यासाठी आपण जे लाईफस्टाईल चेंज करतो, न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स त्याला द्यायला लागतात, तेवढेच करतो, बाकी काळजी घ्यायची काही गरज नसते. बरं. मात्र रिप्लेसमेंट थेरपी जी आपण म्हणतोय, आपण स्टेम सेल थेरपी, ह्याच्यामध्ये ठराविक काळापुरतं मर्यादित असतात की इतर काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात? हा प्रश्न फार सुंदर विचारलात तुम्ही. कसं आहे की प्रचलित ट्रीटमेंट जे आहेत, सर्जरी किंवा मेडिसिन्स जे घेतो आपण, यांना प्रत्येकाला एक लिमिटेशन आहे. त्या लिमिटेशनच्या पुढे आम्ही काही करू शकतो. जिथं आपण म्हणतो की मी हतबल झालो, आता तुला त्या रोगासोबतच जगावं लागेल किंवा तसंच राहावं लागेल. पण स्टेम सेल थेरपीला तसं लागू पडत नाही. त्याला लिमिटेशन्स काहीच नाहीयेत. त्याच्या वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता, वयाच्या 10व्या वर्षी ट्रीटमेंट देऊ शकता. सेक्सचं सुद्धा लिमिटेशन नाही, स्त्री पुरुष दोघेही ती ट्रीटमेंट घेऊ शकतात. हा जो महत्वाचा भाग असतो ना लिमिटेशन नसलेला, आणि रिजनरेशनचा, इथे रिजनरेशन ट्रीटमेंट करतो आपण. पर्टिक्युलरली टिश्यू हा पुनर्जीवित करतो. आणि जे प्रचलित पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये आम्ही फक्त ट्रीटमेंट करतो, डिझीज ट्रीट नाही करतो, टिश्यूला ट्रीटमेंट करतो, का पेन किलर्स घेतो किंवा जॉईंट बदलतो. हा जो फार महत्वाचा भाग आहे ना, इथे तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये. बरोबर. मात्र अर्थातच तुम्ही नेहमीच नाविन्याचा शोध घेत आलात आणि अर्थात तुम्ही एक सांगड घातलेली आहे की म्हणजे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याची पण आणि आधीचं जे सायन्स आहे त्याची पण सांगड घालून आज नवीन नवीन प्रयोग तुम्ही करतायत. मात्र मूळ पेशी म्हटल्यावरती प्रत्येक वेळेस शरीरात मूळ पेशी हा तयार होतच असतात माझ्या माहितीनुसार. म्हणजे थोडक्यात कोणत्या पेशी चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत, कोणत्या योग्य आहेत त्या आजारासाठी, असं व्यवस्थित ठरवलं जातं आणि त्याच्यानंतरच ही ट्रीटमेंट चालू होते? असा काही प्रश्न नाही यामध्ये. कारण मूळ पेशी ही अशी असते की ज्याला आपण मॅजिकल सेल म्हणू. बरं. ती पेशी ही कोणत्याही रूपाचं रूपांतर घेऊ शकते शरीरामध्ये. 220 प्रकारचे सेल असतात आपल्या शरीरामध्ये. ही मूळ पेशी ज्याला मेसेनकायमल स्टेम सेल म्हणू, ही ऑस्टिओजेनिक, जसं हाडाचे सेल होणे, कार्टिलेजचे सेल्स होणे, हार्टचे सेल्स होणे, स्किनचे होणे, ही प्रत्येक रूपाचं रूपांतर घेऊ शकते. त्याला काही लिमिटेशन नाहीये. ती कोणत्याही प्रकारचं ऑर्गन शरीरातलं तयार करू शकते. बरं. म्हणजे खूप चांगली अशी सिस्टम आहे स्टेम सेल थेरपी ही खरं तर, आणि खूपच फायदेशीर ठरतीये नक्कीच. डॉक्टर, मी एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. हितगुजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय मूळ पेशी अस्थिरोगांवरील संजीवनी या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रदीप महाजन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आपण ह्याच्याबद्दल बोललो स्टेम सेल आणि अर्थातच मूळ पेशी ह्या कशा फायदेशीर ठरू शकतात, मात्र ह्याचं फ्युचर काय आहे ह्याबद्दल थोडक्यात सांगाल? आता आपण जर अस्थिरोगांवर पाहिलं तर हे तर फाउंडेशन आहे, बेस लाईन आहे स्टेम सेल. तर फ्युचरचा विचार करायला की जर ही मूळ पेशी आजच्या घटनेला एवढं काही करू शकते, तर फ्युचर जर पाहत असोल तर 20 वर्षानंतर आपण जर पाहाल तर ही मूळ पेशी आपल्या शरीरातले ऑर्गन सुद्धा तयार करू शकतो आपण. महत्वाचं कसं असतं की विट्रो म्हणजे लॅबमध्ये, शरीराच्या बाहेरच्या लॅबमध्ये, आणि शरीरामध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विवो म्हणतो. ही मूळ पेशी आपली जर आपण बाहेर काढली, आणि एक स्कॅफोल्डिंग नावाची एक पद्धत असते, त्या पद्धतीमध्ये आपण ह्या मूळ पेशीला वापरून शरीराचे वेगवेगळे ऑर्गन्स तयार करू शकतो. जसे किडनी असेल, लिव्हर असेल, पॅनक्रियास असेल, लंग्स असतील, हार्ट असेल. जिथं ट्रान्सप्लांटची गरज आज पडते, ट्रान्सप्लांट करण्यासाठी आम्ही आज काय करतो, एक तर डोनर ओळखतो, डोनर मिळाला नाही तर प्रॉब्लेम होतो. डोनर जर मिळाला तर मॅचिंग होत नाही. मॅचिंग जरी झालं तर लिगल रिक्वायरमेंट इतक्या जास्त असतात की ती पास होण्यासाठी 6 महिने 1 वर्ष लागतं. ही जी कॉम्प्लिकेशन जर झालीच ट्रान्सप्लांट, तर त्यानंतर तुम्हाला इम्युनोथेरपी जी घ्यावी लागते ती आयुष्यभर घ्यावी लागते. हा जो खटाटोप फार मोठा आहे तो आपण ओव्हरकम करू शकतो. कारण ही जी इन विट्रो डेव्हलप केलेलं ऑर्गन जे असेल हे तुमचं स्वतःचं असेल. नक्कीच. आता आपण डॉक्टर व्हिज्युअल्स मध्ये काही बघतोय की ते एक्झॅक्टली काय सर्जिकल आहे का, काय आहे एक्झॅक्टली काय? ही ऍक्च्युअली कसं आहे की ही प्रोसेस दाखवली की आपण सर मूळ पेशी बोलतोय, पण ही मूळ पेशी कशी काढतात, त्याला प्रोसेस कसं करतात तिथं, आय थिंक बोन मॅरो. तर हा जो आहे ना बोन मॅरो पोस्टरियर क्रेस्ट आम्ही लोकल अनेस्थेसिया देऊन कसा काढतो हा दाखवलेला व्हिडिओ आहे. तर
ही फक्त लोकांच्या मनातली भीती गेली पाहिजे की फार मोठं ऑपरेशन आहे का, ह्यात काही करावं लागतं का स्पेशल, असं काहीच नसतं. अनेस्थेशिया सुद्धा लागत नाही. ह्या प्रोसेस जर तुम्ही पाहाल तर इट इज अ सिम्पल प्रोसेस. अंडर लोकल अनेस्थेशिया आम्ही ती मूळ पेशी बाहेर काढतो, त्याला प्रोसेस करतो, ऍक्टिव्हेट करून ज्या सिस्टम्स खराब झाल्या आहेत त्या सिस्टमसाठी वापरता येतात. किंवा इंट्राव्हेनस डोस दिला तर आपलं पूर्ण शरीर सुद्धा रिजिनेट करू शकतात त्या. बरोबर. आणि लहान मुलांमध्ये अम्बिकल कॉर्ड जी असते त्याच्यातून ह्या मूळ पेशी घेऊन त्यांचे जे काही आजार असतात, कारण की बऱ्याचदा असं होतं की गर्भाशयात असतानाच बऱ्याचदा मुलांना वेगवेगळे आजार असतात, तर अशा मुलांसाठी फार उपयोगी पडू शकते का? त्याला आपण ॲलोजेनिक म्हणू. कॉर्ड पासून घेत होते ती सुद्धा एका प्रकारची मूळ पेशी, ती पण अडल्ट मूळ पेशीच म्हणतो, पण त्याची पोटेन्सी थोडीशी जास्त आहे. म्हणजे रोबोस्ट असतात ते सेल, आणि हे असतात अडल्ट सेल असतात. जसं लहान मुलगा आणि मोठा माणूस तेवढा फरक असतो यामध्ये, पण त्या पण पेशी आपल्याला वापरता येतात. बरोबर. आणि मग तुम्ही तसंच मगाशी एक डोनरचा उल्लेख केलात. म्हणजे डोनरचा म्हणजे डोनर म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्याच्याशी संलग्न असलेल्या व्यक्ती किंवा आपण काय म्हणतो आई वडील किंवा भाऊ बहीण हेच डोनर असू शकतात का? डोनर हे कोणी असू शकतं. पर्टिक्युलरली किडनी डोनर असतात किंवा ऑर्गन डोनर असतात ना, ते कोणीही असू शकतं, पण त्याची मॅचिंग होणं फार अवघड असतं. किडनी मॅच होण्यासाठी जे इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स असतात, HLA टायपिंग्स, त्या मॅच होणं फार अवघड असतं. त्याच्यासाठी आपल्याला मी फ्युचरिस्टिक जे सांगत होतो तुम्हाला आता, की ऑर्गन डेव्हलपमेंट सुद्धा आम्ही करून त्या माणसाचं त्यालाच अवयव तयार करून द्यायचा, हा महत्वाचा भाग तुमच्या लक्षात आला असेल. आपण डोनर जेव्हा ऑर्गन घेतो तो वयस्कर ऑर्गन असतो, ऑर्गन हा म्हातारा झालेला असतो. इथे जेव्हा आपण रिजनरेट टिश्यू करतो, म्हणजे ॲज गुड ॲज यंग टिश्यू इज ट्रान्सप्लांटेड, इट्स अ रीबर्थ ऑफ दॅट टिश्यू. हा जो फार महत्वाचा फरक आहे जो फ्युचर आम्ही पाहतो याच्यामध्ये. दुसरा अजून एक फ्युचर ज्यामध्ये फार महत्वाचं दिसतंय, जे VACL सेल्स एक आहेत जे आता रिसेंटली डिटेक्ट झालेले आहेत. हे सेल सुद्धा एम्ब्रियोनिक कॅरेक्टर, म्हणजे लहान मुलाच्या बाळातल्या आईच्या नाडीतले जे सेल्स असतात त्याची पोटेन्सी ठेवतात. ते आपल्या शरीरातच असतात, जे आपल्या शरीराला कॉन्स्टंट रिज्युनेशन करत असतात. फ्युचरिस्टिक ह्या पेशा सुद्धा तुम्हाला शरीराला पूर्ण रिज्युनेट करण्यासाठी वापरू शकतात किंवा तुमचे ऑर्गन्स डेव्हलप करण्यासाठी वापरू शकतात. हा जो फ्युचरचा स्कोप आहे तो बियॉन्ड आपल्या इम्युनिटीच्या पलीकडे आहे. डेंड्रायटिक सेल्स म्हणून ते कॅन्सरच्या थेरपीसाठी वापरतात. हे पण एक फ्युचरचा स्कोप आहे. कार्टिलेज तयार करू शकतो आपण, हा पण फ्युचरिस्टिक स्कोप आहे. आणि जेनेटिक थेरपी जी आहे, ज्याला आपण सेल्युलर मॅन्युप्युलेशन करून जेनेटिक कॅरेक्टर्स बदलायचं असतं, जसं आपण थॅलेसेमिया घेतला, सिकल सेल ॲनिमिया घेतला, ह्या रोगांमध्ये सध्या तरी स्टेम सेल पर्से काही करू शकत जरी नसले तर जेनेटिक कॅरेक्टर जर बदलता आले, त्यांचे जेनेटिक मॅन्युप्युलेशन जर करता आलं तर 100% ही रोग सुद्धा 100% ट्रीट करता येतात. हा जो फ्युचरचा स्कोप आहे हा आपण विचार करण्याच्या पलीकडचा आहे. हे मला जरी लोकांना माहिती नसेल, पण मला ते फ्युचर 10 वर्षावर दिसतंय. अर्थातच तुम्हाला पुढचं 10 वर्षांचं फ्युचर दिसतंय आणि अर्थातच एक वेगळ्या पद्धतीने आपण ह्या आजारांना सामोरं जाऊ शकतो आणि हे आजार पूर्णतः बरे होऊ शकतात आणि आपल्याच शरीरातली मूळ पेशी काढून आणि त्यांचा वापर करून आपण आजार पूर्णपणे दूर करू शकतो. मात्र एक शेवटचा आणि जाता तुम्ही प्रेक्षकांना एक सल्ला द्या की कशा पद्धतीने ही मूळ पेशी काम करते आणि कशा पद्धतीने ह्याचं कार्य चालतं. माहितीच तर प्रेक्षकांना याचं जरूर असणं जरुरी आहे. कारण कसं की मूळ पेशी तुमच्या शरीरात असते. नेहमी मी म्हणून एक वाक्य वापरतो, यू कॅरी युअर रिपेअरिंग किट्स इन युअर ओन बॉडी. ह्याचा अर्थ काय, ही मूळ पेशी तुमच्या शरीरातच आहेत, तुम्ही बाहेरचे ऑपरेशन बाहेरचे सगळे ओळखता. ही VACL सेल्स तर असे आहेत की जे तुमच्या शरीरामध्ये कॉन्स्टंट रक्तामध्ये फिरत असतात आणि तुमचा रिपेअरिंग जॉब करतात. जेव्हा पण तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता, इंजुरी होते, ही सेल्स बोन मॅरोतून बाहेर येतात, सिक्रेट होतात बाहेर, आणि जिथे सुद्धा इंजुरी झाली आहे तिथपर्यंत ते पोहोचतात आणि त्यांचा जॉब ते रिपेअरिंग आहे, ते रिपेअरिंग करतात. फक्त एकच आहे की वयोप्रमाणे ह्या सेलचं पर्सेंटेज कमी होतं. तर आम्ही काय करतो, ह्या मूळ पेशी बोन मॅरोतून काढून किंवा ॲडिपोज टिश्यूतनं घेऊन किंवा VACL सेल्स रक्तातनं घेऊन त्या लार्ज क्वांटिटी मध्ये तयार करून परत शरीरामध्ये येतो, जेणेकरून जॉब पुनर्जीवन मिळतं प्रत्येक रुग्णाला आणि एक संजीवनी तुम्ही देण्याचं कार्य करतायत. आज खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितेगुजमध्ये आज आपण इथे तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.